आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी येथे होणार आहे। ही माहिती मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। नाशिक शहरात 2003 मध्ये सुरू झालेले हे कृषी महाविद्यालय आता नाशिक पेठ महामार्गावरील चाचडगाव येथे तब्बल 14 एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल 109 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। या कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुलामुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, भव्य ग्रंथालय, ई लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, 10 विभागांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा तसेच वायफाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत। 4 वर्षांच्या BSc कृषी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महापौर हिमगौरी आहेराडके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती DB मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महाविद्यालयाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून अ दर्जा मिळाला असून कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी सेवा यावर महाविद्यालयाचा विशेष भर आहे। ॲडव्होकेट ठाकरे, मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस आहे। मी आणि आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। येत्या 28 तारखेला शुक्रवारी कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री तथा कुंभमंत्री गिरीजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील इतर सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार, सर्व खासदार यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। या निमित्तानं एक अतिशय देखणी वास्तू ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सगळ्यांना उपलब्ध होणार आहे। एक अतिशय दिमागदार असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तर मी या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की येत्या 28 तारखेला दुपारी 12 वाजता चाचडगाव तालुका दिंडोरी या ठिकाणी आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। नूतन इमारतीचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पालकमंत्री तथा कुंभमंत्री गिरीजी महाजन साहेब असणार आहेत। त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना पण आम्ही आमंत्रण दिलेले आहे, भरणे साहेब, ते जे इतर आपले मंत्री महोदय आहेत, भुजबळ साहेब, भुसे साहेब, झिरवाळ साहेब, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। त्याचबरोबर आपल्या विभागातील 3 खासदार राजाभाऊ वाजे असतील, दिंडोरीचे भगरे सर असतील आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या वर्षावताई असतील, या सगळ्यांना आपण आमंत्रण दिलेले। प्रत्येक तालुक्याचे आमदार आणि विधान परिषदेचे पण आपले आमदार जे आहेत, गोकुलजी गीते असतील किंवा मग पदवीधरचे सत्यजितजी तांबे असतील, शिक्षक मतदारसंघाचे दराडे असतील, या सगळ्यांना आपण सन्मानपूर्वक बोलवलं आहे। आणि बाकीच्या तालुक्याचे सगळे आमदार पण याला निमंत्रित आहे। सगळे आपले प्रमुख अतिथीमध्ये या सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे। या इमारतीचं आपण PPT प्रेझेंटेशन देणार आहे। इमारतीकरता किती खर्च केला आहे? शेजारी मुलांच्या मुलींच्या वसतिगृहाच्या 2 इमारती आपण केलेल्या आहेत। 2 विभागामध्ये आपल्या जवळ 100 एकर जागा तिथे आहे। त्या ठिकाणी लेवलिंग पासून तर डेव्हलपमेंट पर्यंत सगळं काम सुरू आहे। ती आता सगळी पडीतच जमीन होती, त्याच्यामुळे हळूहळू आपण त्या ठिकाणी लेवल करतोय, बाकीच्या सगळ्या व्यवस्था करतोय। सुरुवातीच्या काळामध्ये आपलं हे कृषी महाविद्यालय उदोजी मराठा कॅम्पसमध्ये होतं, परंतु आता मोठ्या स्वरूपामध्ये ही छान अशी इमारत तिथं झालेली आहे। त्या रोडवरती जेव्हा आपण पेट्रोलने जातो ते लांबून आपल्याला दिसते आणि अतिशय सुंदर असं त्या इमारतीचं स्वच्छ आहे। त्याच्यामध्ये सर्व लोकांनी जेव्हा ती इमारत बघितली तर विद्यापीठाला सुद्धा इतकी सुंदर इमारत असं सगळ्यांची प्रतिक्रिया आहे। आणि या निमित्तानं एक चांगली इमारत